नमस्कार, माझं नाव समाधान ज्ञानोबा पानखडे. मी सध्या गारव मशीनचा उसाचा व्यवसाय करतो आहे. हा एरिया आहे डी वाय पाटील कॉलेजसमोर, संत तुकाराम नगर हा एरिया आहे. मी गेल्या 2 वर्षापासून ही गारव मशीन खरेदी केलेलं आहे. तेव्हापासून ही मशीन चालवते आहे आणि ही मशीन खूप तशी चालू एकदम सोपी आहे. वन टाईम एका लेडीज पण चालू शकते हाऊसवरती. कारण दुसऱ्या जुन्या मशीन आहेत ना, त्याला 2 ते 3 माणसं लागतात. ते फक्त एकच मशीनमध्ये एका लेडीजवरती काम पूर्ण होतं. ऊस घालू शकतो आणि खालना ज्यूस काढून आणि काउंटर पण समोर शकते एकच व्यक्ती. ह्याला 2 किंवा 3 माणसाची आवश्यकता नाही आहे मशीनला. मशीनचं बटन आहे, वन टाईम ऊस टाकायचा आणि डायरेक्ट क्रॅश होऊन बाहेर पडतं. ऊसाचं पण एकदम चौथा होतं म्हणजे त्यामध्ये पण काय राहत नाही. आणि ऊसाचं पण ह्या साईडला नळ आहे, डायरेक्ट नळाने ज्यूस काढायचा. ह्या मशीनचं वेस्टर्नमध्ये ह्याला एक चिल्लर मॉडेल आहे. ॲटोमॅटिक एकदम ज्यूस गेला की ॲटोमॅटिक थंड पण होतं, विदाऊट बर्फाचं थंड होतं. आणि ह्याला काय हात द्यायचं किंवा बोट द्यायचं असं काहीच नाही, एकदम स्वच्छ पण आहे. असं विदाऊट बर्फाचं थंड होतं. दाणे किंवा खराब ज्यूस नाही असं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि लोकांची जास्त पसंत आहे सध्या गारव मशीनला. आणि गारव मशीन सध्या खूप ही आहे, सोपं पण चालू आणि छान पण दिसतं, पण सुंदर दिसतं. व्यवसाय जे करतात त्यांनी फक्त गारवाची मशीन घ्यावी आणि त्याच्यावरती हा व्यवसाय सुरू करावा उसाचा. सध्याचा दुसरी मशीन घेण्यापेक्षा ही मशीन सध्या चांगली आहे मार्केटमध्ये. सध्या ही मशीनला आता 2 वर्ष पूर्ण होते घेऊन मी. सध्या मशीनला फक्त वन टाईम प्रॉब्लेम आला, फक्त स्विचचा प्रॉब्लेम आला. त्याने मी त्यांना एकदा व्हॉट्सअपला कॉल केला, दिघे सरांना कॉल केला होता. त्यांनी मला मशीनचा फोटो मागितला आणि आतमध्ये त्यांनी डायरेक्ट मला वायरी फक्त चेंज करायला सांगितले. ते 5 मिनिटांनी सॉल्व्ह झालं. नंतर पण त्याने येऊन एकदा ती मला बटनचा स्विच बदलून दिलेला गेलं. कारण सर्व्हिस पण गारवाची खूप सुंदर आहे, छान आहे, तसं काही प्रॉब्लेम येत नाही सध्या. आणि तर मला दुसरं काहीच मेंटेनन्सचा प्रॉब्लेम काहीच आजपर्यंत आलेला नाही आहे. फक्त वन टाईम फक्त थोडा स्विचचा प्रॉब्लेम आला आहे वन टाईम. खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी काही ना काही व्यवसाय करायला पाहिजे. कारण आपण बघतो बाहेरच्या राज्यातील आपल्या महाराष्ट्रात येऊन काही पण व्यवसाय लोक करतात आणि आपली मराठी मुलं, आपल्या महाराष्ट्रातील मुलं एकदम महाग राहतात. त्यासाठी आपल्या मराठी मुलांनी कोणता व्यवसाय करा, फक्त काही ना काही मराठी माणसं आपले पुढे जायला पाहिजेत. आणि ही एक मी आपल्या मराठी मुलासाठी थोडे आपल्या रसवंतीचं ग्रहाचं नाव आहे मोरया रसवंती ग्रह, डी वाय पाटील कॉलेजसमोर. आणि ज्याला कोणाला ज्यूस पाहिजे बिना बर्फाचा थंडगार रस आपल्यापाशी मिळून जाईल. आणि एकदा आपल्या मोरया रसवंती ग्रहाला एकदा अवश्य भेट द्या. बिना बर्फ उसाचा थंडगार रस मिळून जाईल. धन्यवाद.